तिला एक मोठी बातमी आहे। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आलेली आहे। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता। त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पण सचिन घायवळला गृह खात्याकडे अपील केलं होतं आणि त्या अपीलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला। 20 जून 2025 रोजी हा शस्त्र परवाना दिल्याचं कागदपत्रावरून समोर आलंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती ही कागदपत्र लागली आहेत। दरम्यान सचिन घायवळला पुणे पोलिसांनी परवाना का नाकारला होता आणि कोणत्या मुद्द्यांवर गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले, आता ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। सचिन घायवळची कागदपत्र ही संयुक्तिक वाटत नाही असं पोलिसांनी म्हटलं होतं। मात्र सचिन घायवळ 2015 पर्यंतच्या गुन्ह्यात दोषमुक्त होता असं मंत्री कदम यांनी त्या कारणांमध्ये म्हटलेलं आहे। तर सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्त्र परवाना मंजूर करू नये असं पोलिसांनी ठरवलं होतं। तर दुसरीकडे सचिन घायवळवर 2015 नंतर कोणताही गुन्हा नाही आणि त्यामुळेच मंत्री कदम यांनी त्याला शस्त्र परवाना दिला। मात्र पोलिसांनी सचिन घायवळवर 3 गंभीर गुन्हे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शस्त्र परवाना नाकारला। तर दुसरीकडे व्यवसायासाठी रोख रक्कम बाळगावी लागते असं मंत्री कदम यांनी म्हटलं आणि त्यामुळे शस्त्र परवाना दिला। दत्तवाडीतील गुन्ह्यात निलेश घायवळ आरोपी होता। तर आर्थिक व्यवहारांमुळे जीविताला धोका असल्याचं ग्राह्य धरत हा शस्त्र परवाना दिला गेला। 20 जानेवारी 2025ला पुणे पोलिसांकडून अर्ज हा नामंजूर करण्यात आला होता। मात्र सचिन घायवळनं मांडलेले मुद्दे हे संयुक्तिक असल्याचं म्हणत मंत्री कदम यांनी त्याला शस्त्र परवाना दिला। ज्या पद्धतीने कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याचा शस्त्र परवाना जो अतिशय नियमांच्या पलीकडे जाऊन विशेष शिफारशीने राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणं हे धक्कादायक आहे। या महाराष्ट्रातील एका जबाबदार पक्षाची जबाबदार प्रतिनिधी म्हणून मी तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा झाला पाहिजे। एकंदरीत दादागिरी कोणत्या दादाच्या भरोश्यावर चालू आहे हे मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर करावं। पुण्यातली गुंडागर्दी, मग ती कोयता गँग असेल, ससूनमधून पळालेले आरोपी असतील, या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे। आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा, तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा, ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून देवेंद्र फडणवीसांनी मोकळं व्हावं। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे। घायवळ जो आहे त्याच्या भावाला योगेश कदम यांच्याकडून जे शस्त्र परवान्यासाठी परवानगी देण्यात आलेली, कसं पाहता याकडे नेमकी काय? कसं पाहता म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्त्वाचा आहे। कारण ज्यांच्याकडे डान्स बार होता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो। मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा SP कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात। शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी Xवर पोस्ट केली आहे। सुनावणीपर्यंत सचिन घायवळवर गुन्हे प्रलंबित नव्हते असं कदम यांनी म्हटलेलं आहे। कागदपत्र आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच शस्त्र परवानगी दिली गेली असल्याचं त्यांनी म्हटलंय। सचिन घायवळला शस्त्र परवाना नियमानुसारच दिला गेला असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय। त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आपण ते पाहूयात। शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते।
उपलब्ध कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे, असं ट्विट त्यांनी केलंय. एक मोठी बातमी. रवींद्र धंगेकरांनी गुंड निलेश घायवळ आणि समीर पाटीलचा फोटो ट्विट करत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांसह निलेश घायवळला पाठबळ असल्याचा आरोप केलेला आहे. निलेश घायवळ हा समीर पाटील यांच्या संपर्कात होता. समीर पाटील हा चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात काम करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय. तर समीर पाटलांनी आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि चंद्रकांत पाटलांचा समीर पाटील सोबतचा आणि फोटो समोर आलेला आहे. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे. तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो. त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. घायवळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही, वस्तुस्थिती आहे. कारण घायवळ काय एकटं काय करू शकणार. पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नसते नाबूद होईल. पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे, त्यांचा तपास केला. आदरणीय दादांच्या ऑफिसला काम आलं, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. आणि मी मकोकामधला आत्ता आरोपी आहे, मी गुंड आहे, मी गुन्हेगार आहे, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. त्यांनी काय सांगितलं की समीर पाटीलचे मोबाईल तपासा. मी त्यांना काय म्हटले की हो मला फोन आला असेल ना तर तू CDR काढ, तूच मला दे. तर घायवळ सोबतच्या फोटोबाबत समीर पाटीलनं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात. कार्यक्रमामध्ये बघितलेला किंवा कार्यक्रमामध्ये बसलेला फोटो आहे. यामध्ये असं कुठलं हॉटेल बिटेल काहीच दिसत नाही. आणि आम्ही आहे, मान्य आहे मला. बिझनेस संस्कृती असं त्यांनी विचारलंय. पण बिझनेस म्हणजे याच्याबरोबर काय बिझनेस करतोय मी? तुम्ही जे बोलताय त्यावर ते म्हणताय कुठलं हे पवन चक्कीच्या घोटाळ्यातला फोटो नाही वाटत. हो मान्य आहे ना, मी एका उद्घाटन समारंभाला गेलेलो, मी माहिती घेतो. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. तिला एक मोठी बातमी आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पण सचिन घायवळनं गृह खात्याकडे अपील केलं होतं आणि त्या अपिलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला. 20 जून 2025 रोजी हा शस्त्र परवाना दिल्याचं कागदपत्रावरून समोर आलंय. न्यूज 18 लोकमतच्या हाती ही कागदपत्र लागली आहेत. दरम्यान सचिन घायवळला पुणे पोलिसांनी परवाना का नाकारला होता आणि कोणत्या मुद्द्यांवर गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले, आता ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. सचिन घायवळची कागदपत्र ही संयुक्तिक वाटत नाही असं पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र सचिन घायवळ 2015 पर्यंतच्या गुन्ह्यात दोषमुक्त होता असं मंत्री कदम यांनी त्या कारणांमध्ये म्हटलेलं आहे. तर सुरक्षिततेच्या दृष्टीनं शस्त्र परवाना मंजूर करू नये असं पोलिसांनी ठरवलं होतं. तर दुसरीकडे सचिन घायवळवर 2015 नंतर कोणताही गुन्हा नाही आणि त्यामुळेच मंत्री कदम यांनी त्याला शस्त्र परवाना दिला. मात्र पोलिसांनी सचिन घायवळवर 3 गंभीर गुन्हे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शस्त्र परवाना नाकारला. तर दुसरीकडे व्यवसायासाठी रोख रक्कम बाळगावी लागते असं मंत्री कदम यांनी म्हटलं आणि त्यामुळे शस्त्र परवाना दिला. दत्तवाडीतील गुन्ह्यात निलेश घायवळ आरोपी होता. तर आर्थिक व्यवहारांमुळे जीविताला धोका असल्याचं ग्राह्य धरत हा शस्त्र परवाना दिला गेला. 20 जानेवारी 2025ला पुणे पोलिसांकडून अर्ज हा नामंजूर करण्यात आला होता. मात्र सचिन घायवळनं मांडलेले मुद्दे हे संयुक्तिक असल्याचं म्हणत मंत्री कदम यांनी त्याला शस्त्र परवाना दिला.